Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा शहर स्टेशनमध्ये डीबी पथकाने चोरीस गेलेला मोबाईल फोनचा शोध घेऊन ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला असून शहरभर या कामगिरीचे कौतुक होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, ज्यामुळे नागरिक त्रस्त होते. यावर बुलढाणा पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करत तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने चोरीस गेलेल्या अनेक मोबाईल फोन्सचा शोध घेतला. आज 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्या दालनात 26 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अनेकांनी पोलिसांच्या या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 26 मोबाईल किंमत 5,20,000 रुपये मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला. विविध ठिकाणावरून हे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले की नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी आमचे पोलीस दल अथक प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी आणि कोणत्याही चोरीची घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. बुलढाणा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे केवळ मोबाईल परत मिळाले नाही, तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावनाही वाढली आहे. सायबर गुन्हे आणि मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस अधिक सक्रिय राहतील असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे मागील काही महिन्यांपासून बरेच लोकांचे मोबाईल गाळ झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री आदरणीय तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवी राठोड आणि त्यांच्या टीमने जवळजवळ 26 गहाळ झालेले मोबाईल शोधले आहेत, रिकवर केले आहेत. जवळजवळ ते 26 मोबाईलांची किंमत आहे 5,20,000 रुपये अशी आहे. आज आम्ही ते मूळ मालकांना परत करीत आहोत. ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली. PSI रवी मोरे, हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साखरे, हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनने यांनी पथक तयार करून एक चांगली कौतुकास्पद अभिनंदनीय कारवाई केलेली आहे. त्यांचं मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनीही कौतुक केलं आहे, अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी कौतुक केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो. तशी आता आम्ही हे 26 मोबाईल मूळ मालकांना परत करीत आहोत. धन्यवाद. जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यातल्या त्यात हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कमी किमतीच्या किंवा स्वस्तमध्ये मोबाईल भेटतात तर ते त्याच्या मोहात न पडता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल विकणारा कोणी आला असेल तर. आणि जनतेला आवाहन करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून, जसं आम्ही अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात हे करता किंवा सांभाळून ठेवा. आणि दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तात ते मोबाईल विकत घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. एका दिवशी ते अडचणीत येतील आणि ह्या मोबाईलमुळे बरेचसे सायबरचे गुन्हे झालेले आहेत, गुन्हे घडतात आणि तुम्ही जर असं चोरीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्याच्यात जरी तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरलं तरी IMEI नंबरवरून तुम्ही त्याच्यात अडचणी येऊ शकतात. एवढं मी आवाहन करू इच्छितो.